वळूयात पुढच्या बातमीकडे। राज ठाकरेंनी इंडिया आघाडीमध्ये यावं, दोन्ही ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊत म्हणाले। तर ऊन लागल्यामुळे राऊतांवर परिणाम झालाय अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेतच, त्यांनी हातामध्ये हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरेंमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठं योगदान देण्याची आणि नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असल्याचं राऊत म्हणाले। तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो कार्यकर्ते म्हणून मान्य करू असं बाळा नांदगावकर म्हणाले। मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन। महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं। उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीने मांडावी। कायम अपेक्षा आहे की उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं। पक्षाचं हित, पक्षाला प्राधान्य, पक्ष कुठे घेऊन जावं, त्याची दिशा काय असावी, त्याचं धोरण काय असावं, हे सगळे विषय राज ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष ते बघतात, पण तो निर्णय सर्वोच्च साहेबांचा आहे। तर ऊन लागल्यामुळे राऊतांवर परिणाम झाल्याचा उपरोधिक टोला संजय शिरसाटांनी लगावलाय। आपल्या हिरव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांना येण्याचं आव्हान केलं तरी राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत, त्यामुळे तुमच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतील, कारण तुमचा इतिहास हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा आहे। संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहित नाही, रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतायत। महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं। हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही।